त्या दिवशी घरात मी एकटीच होते. नवऱ्याला कामासाठी 8 दिवस बाहेर जावं लागणार होतं. मग मला घरात एकटीच राहायचं होतं. माझ्या नवऱ्याचा जवळचा एक खूप खास मित्र होता. त्याचं लग्नही होऊन 1 वर्ष झालं होतं आणि माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. मला अजूनही मूल वगैरे झालेलं नव्हतं आणि आज पहिल्यांदाच माझा नवरा मला सोडून 8 दिवसांसाठी बाहेर जाणार होता. म्हणून नवऱ्याने सांगितले, आता तू एकटी कशी राहणार घर? तर आपण राकेशला आणि त्याच्या बायकोला दोघांनाही आपल्या घरी तुझ्यासोबत राहायला बोलूया. ते दोघे एका खोलीमध्ये झोपतील आणि तू हॉलमध्ये झोपी जा. म्हणजे राकेशची बायको घरी असल्यावर तुझेही मन लागेल. मलाही तसंच वाटू लागलं होतं. पण मित्रांनो, त्याच राकेशने 7 दिवस आणि 8 रात्री माझ्या सोबत कशा प्रकारे घालवल्या त्याबद्दल आपण आज या कथेमध्ये पाहणार आहोत. मी विचारही केला नव्हता की माझ्या नवऱ्याचा मित्र एवढा पुढचा निघेल म्हणून, आणि त्याने जे काही माझ्या सोबत केले ते पुढे कथेत पाहूयात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हालाही थोडं बरं वाटेल आणि हातात घेऊन तयार असाल तर खूपच छान आहे. म्हणजे ते पुढे कथा ऐकून तुम्हाला कदाचित असं होईल. तर चला सविस्तर पाहूयात. मित्रांनो, तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगते, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की मी दिसायला कशी होते. माझा दिसायला रंग एकदम गोरा होता. मी लग्ना अगोदर दिसायला थोडीफार सावळीच होते. पण जेव्हा माझे लग्न झालं तेव्हा मला नवऱ्याच्या घरचे पाणी लागल्यापासून मी दिवसेंदिवस सुंदर दिसायला लागले होते आणि त्यामुळे पोरं माझ्याकडे खूप बघायचे. आजकालच्या पोरांना मुलींपेक्षा लग्न झालेल्या बायकात खूप आवडायला लागलेले आहेत आणि त्यात मी दिसायलाही तशीच. मित्रांनो, माझं नाव सुद्धा आहे आणि मी तशी खेडेगावातलीच होते. मला खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होती आणि मी कॉलेजला असताना सुद्धा खूप खेळ करून बसलेले होते आणि त्यासाठीच वडिलांनी माझं लग्न 12वी होताच लावून दिलं. माझ्या मनात एवढ्या लवकर लग्न करायची हौस नव्हती. मला पुढे शिक्षण शिकायचे होते आणि खूप नवनवीन जनासोबत खेळ खेळायचे होते. पण मी उसाच्या शेतामध्ये 2-4 वेळा सापडले होते. मला 2-3 वेळा घरच्यांनी खूप समजावून सुद्धा सांगितले होते. पण मी वयात आल्यामुळे मला त्या गोष्टीची आवडच निर्माण झालेली होती आणि होणार का नाही ते तर नैसर्गिकच आहे असं मला वाटायचं. पण लग्नानंतरही माझ्या मनावर ताबा येत नव्हता आणि लग्ना अगोदर जसे मुलांकडे बघायची माझी नजर होती तशीच लग्नानंतर ही माझी तशीच राहिली. पण लग्नानंतर मी कोणासोबतही मैत्री केली नव्हती आणि कोणासोबतही खेळ खेळायला गेलेली नव्हती. लग्ना अगोदर मी खेळामध्ये खूप माहिर होते, पण हे माझ्या लग्नानंतर माझ्या नवऱ्याला काहीच कळालं नाही आणि त्यांनी मला कधी विचारलंही नाही, कारण मला सर्व गोष्टी ठाऊक होत्या. त्यामुळे मी लग्नाच्या रात्री खूपच ओव्हर ऍक्टिंग करून माझे जे काही लग्नाच्या अगोदर चूक झालेली होती, म्हणजे मी ज्या कोणाचा घेतला होता ते मी सहजपणे करून ऍक्टिंग करून विषय जिथल्या तिथे मिटवला होता आणि नवऱ्याला सुद्धा वाटले होते की मी एकदम कोरी करकरीत आहे. पण खरं तर खूप लॉलीपॉपचे टेस्ट मी घेऊन बसलेली होते. आता त्या दिवशी माझ्या नवऱ्याला जायचे होते. माझ्या नवऱ्याची जाण्याची सर्व काही तयारी झाली होती आणि नवरा सकाळी 8ला निघून गेला आणि मला जाताना सांगितले. मी राकेशला यायला सांगितलो आहे. मी सुद्धा नवऱ्याला हो ठीक आहे म्हणून म्हणले आणि तुम्ही काही काळजी करू नका म्हणून सांगितले. राकेशला सुद्धा नोकरी होती. तो नोकरी करून संध्याकाळी त्याच्या बायको सोबत घरी येणार होता. मी दिवसभर घरामध्ये एकटेच होते. मला बोर होत होते. मला दिवसभर काहीच करमत नव्हते. पण संध्याकाळी राकेश आणि त्याची बायको येणार आहे म्हणून मला थोडा आधार वाटत होता. आता संध्याकाळचे 6 वाजत आलेले होते आणि घराचा दरवाजा लावलेला होता. घराची बेल वाजली. मला माहित होतं की राकेश आणि त्याची बायको दोघेजण येणार आहेत. मी माझी ओढणी वगैरे व्यवस्थित केली आणि जाऊन दरवाजा काढले तर माझ्यासमोर फक्त राकेशच होता. मला वाटलं त्याच्या पाठीमागे त्याची बायको असेल, पण ती काही मला दिसली नाही. मी त्याला म्हणाले, राकेश भाऊजी, ताई कुठे आहेत? तो बोलत बोलतच आत घरामध्ये शिरला आणि अहो वहिनी, ती तर कालच माहेरी निघून गेली आहे आणि मला तुमच्या नवऱ्याला म्हणजे विजयला सांगायचे लक्षातच राहील नाही. मला आश्चर्य वाटलं. माझ्या नवऱ्याने तर त्या दोघा नवरा बायकोला माझ्यासोबत रात्री घरी झोपायला बोलावलेलं होतं, पण हा राकेश फक्त घरी आलेला होता
मी थोडी विचारतच पडले होते की याला माहित नसेल का मी घरी एकटीच आहे आणि विजय घरात नाही, आणि माझ्या नवऱ्याने तर त्या दोघांनाही बोलावलेलं होतं, आणि तो एक पुरुष आहे आणि मी एक स्त्री आहे. आम्ही दोघेही विवाहित आहोत, तरी सुद्धा तो माझ्या घरी माझा नवरा नसताना कशा राहू शकतो, आणि माझ्या नवऱ्याला हे माहीत आहे का नाही मला काही कळत नव्हते. आता रात्रीचे 8 वाजत आलेले होते. मी त्या दोघांचा जेवणाची व्यवस्था सुद्धा करून ठेवलेली होती. मग आम्ही थोडा वेळ टीव्ही बघत बसलो. आता मला स्पष्ट कळालं होतं की त्याची बायको येणार नाही आणि राकेशच इथे आज रात्री राहणार आहे, आणि आम्ही दोघांनीही बसून जेवण केलं. इकडच्या तिकडच्या थोड्याफार गप्पा गोष्टी मारल्या. राकेशचा स्वभाव हा खूप बोलका होता, त्यामुळे तो आल्याने मलाही थोडेफार करमत होतं, आणि मला आता जेवण केल्याने थोडी झोप येऊ लागली होती. मी राकेशला म्हणाले, राकेश भाऊजी, तुम्ही इथे हॉलमध्ये झोपता का रूम मध्ये झोपणार आहात? तेव्हा राकेश म्हणू लागला, हो, रूम मध्ये तुम्ही पण झोपणार का तिथे, असं म्हणला आणि हसू लागला. मी म्हणाले, नाही हो भाऊजी, असं काही नाही, म्हणजे तुम्ही तिथे झोपणार आहात का हॉलमध्ये झोपू शकता? तो म्हणाला, मी झोपतो हॉलमध्ये, असं काही नाही, तुम्ही जाऊन व्यवस्थित रूम मध्ये झोपा आणि कडी नक्की लावा म्हणाला. आणि मी सुद्धा त्याला थोडी स्माईल दिले आणि रूम मध्ये आले. त्याने 2 वेळा मला डिवचल्या असल्यासारखं केलं होतं, त्यामुळे माझ्या मनामध्ये वेगळेच दृश्य तयार होऊ लागलं होतं. पण मी थोडा माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवून मी झोपण्याचा प्रयत्न करू लागले आणि नवऱ्याला फोन करून सांगावं की राकेश भाऊजी एकटेच आहेत आणि त्याची बायको आली नाही. मी नवऱ्याला 2 वेळा फोन केला, पण त्याचा फोन काही लागलाच नाही. काहीतरी कामात बिझी असते म्हणून मी सुद्धा नंतर काही ट्राय केला नाही आणि मी झोपू लागले. दरवाजा पुढे केला, कडी लावली आणि झोपी गेले. आणि सकाळी उठून राकेश अंघोळ करून निघून गेला आणि त्याचे ओले कपडे माझ्या घरीच होते आणि आता ते मलाच धुवावे लागणार होते. आणि नंतर मी माझे सर्व काम आटोपून कपडे धुवायला जात होते, तेव्हा मला राकेशचे ते आतली कापड दिसली आणि ते घेऊन धुवायला जात होते. मी हातात घेतले तेव्हा मला खूप सारे पाणी पडलेले डाग दिसू लागले होते. मला ते पाहता क्षणी समजलं की तो राकेश निघालेला रस होता आणि तो खूप सारा पसरलेला होता. पण हे मात्र नक्की होतं की राकेश अंघोळ करून जात असताना त्याने हे काम करून गेले असावे, कारण माझे सुद्धा आतले कपडे तिथेच पडलेले होते आणि माझ्या सुद्धा चड्डीवरती तसेच डाग मला दिसू लागले होते. मला कळालं होतं की राकेश कंपनीत आंघोळ करून जात असताना त्याने हे काम करून गेले असावे. आता दिवस निघून गेला, रात्र झाली. कालच्या पेक्षा आजच्या रात्री राकेश माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारत होता आणि तो म्हणाला, मग वहिनी, आता लग्नानंतर जिंदगी कशी जात आहे आणि लग्न अगोदर कशी होती? मी त्याला म्हणू लागले की खूप भाऊजी, लग्नाच्या अगोदरच खूप छान आयुष्य होतं. लग्न झाल्यावर ती या 4 भिंतीमध्येच राहावं लागतं. म्हणजे तो म्हणू लागला, म्हणजे तुम्हाला मोकळ आणि आझाद फिरायला खूप आवडते वाटतं. मी म्हणाले, असं काही नाही, पण लग्नानंतर हाऊस मजा जी लग्न अगोदरची असते ती होत नाही. आणि त्याने एवढीच गोष्ट पकडली आणि म्हणाला, तुम्हाला कोणती हाऊस, कोणती मज्जा हवी आहे तुम्ही सांगा. म्हणाल ते तुमच्यासाठी आपण ते करूया. म्हणजे आता विजय सुद्धा नाही आणि तुम्ही मला एका मित्राप्रमाणेच सांगू शकता. तो बोलत बोलत त्याचा हात बाबूराव वर जात होता आणि माझी नजर अचानक तिथे पडली. तो बोलत जरी होता आणि त्याचा हात तिथे जात होता. मला लक्षात आलं होतं ती माझ्याकडे बघूनच वेडा झाला आहे. आता काय बोलू मला काही कळत नव्हते, पण माझ्या मधला शैतान जागी झाला आणि मी सुद्धा त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊ लागले. आणि त्याने तेवढ्यामध्येच आपल्या बॅगमधून एक विस्कीची बॉटल काढली आणि टेबलवर ठेवली आणि म्हणाला, वहिनी, चालते का तुम्हाला? मी त्याला नाही म्हणून सांगू लागले आणि मी अगोदर कधीही घेतली सुद्धा नव्हते, पण तू मला म्हणू लागला की मला कंपनी तरी द्या, म्हणजे माझ्याजवळ येऊन तरी बसा, म्हणजे मला सुद्धा काही वाटणार नाही. त्याने त्याचा पॅक केला आणि घेतला. थोड्याच वेळामध्ये त्याला धुंदी चढू लागली होती आणि तो म्हणाला, वहिनी, हे तुमचं बरोबर नाही. तुम्ही मला एकट्याला घ्यायला लावता आणि तुम्ही नुसतं बघत बसता. माझ्यासाठी तुम्हाला थोडी घ्यावीच लागेल. त्याने तर अगोदरच एक पार केलेली होती आणि माझ्यासाठी म्हणून त्यांनी दुसरी काढली, टेबल वरती ठेवून दिले
आणि त्याने दोघांसाठीही ग्लास तयार केले आणि म्हणाला, वहिनी माझ्यासाठी एवढा तरी तुम्हाला घ्यावाच लागेल, पण मला वाटलं एवढीशी घेतल्याने काय होणार आहे, म्हणून मी पूर्ण पेग एका झटक्यामध्येच संपवून टाकला आणि थोड्या वेळातच चक्कर आल्यासारखे येऊ लागली आणि त्यातच त्याने मला आणखीन एक दुसरा दिला. त्यात मी पूर्ण वेगळ्या दुनियात गेल्यासारखे गेले होते. त्याच्यासोबत मी काही पण बडबड करत होते. मला काहीच कळत नव्हते. मी त्याच्या जवळ जाऊन बसले आणि तो सुद्धा माझ्या जवळ होता. मला थोडं थोडं कळत होतं. त्याने बाबूराव बाहेर काढलेला होता आणि त्याचा सुगंध माझ्या नाकाजवळ आला. तेव्हा मी ओळखले आणि लॉलीपॉप घेत होते आणि त्याला हे सर्व काही कळत होते. पण मी नको नको ते त्याच्यासोबत पाप करत होते आणि रात्र निघून गेली. मला सकाळी जाग आली. मी हॉलमध्येच होते आणि माझ्यावर एकही पांघरून किंवा कपडा सुद्धा नव्हता आणि पाहते तर राकेश अंघोळीला गेला होता. तो परत आला आणि सुद्धा उठली का म्हणाला. त्याने वहिनी म्हणायचे सोडून मला सुद्धा असे म्हणले. माझ्या आता थोडं थोडं लक्षात येऊ लागलं होतं. मी त्याला म्हणाले, काय झालं, रूम मी मध्ये झोपले होते ना, मग येथे कशी आली? तो हसला आणि म्हणाला, तो रूम मध्ये झोपलीच नव्हती, तो इथे माझ्याजवळ झोपलेली होती. मला घामच फुटला आणि तो म्हणाला, आठवत नाही का काही? मी म्हणालो हो. त्यांनी त्याचा मोबाईल काढला आणि माझ्या हातात दिला आणि बघ हा व्हिडिओ म्हणाला. मी व्हिडिओ पाहिला आणि ते आपले दृश्य पाहून मी खूपच हादरून गेले, कारण राकेशचे आणि माझे संबंध त्या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत होते आणि मी स्वतःहूनच हे सर्व काही पाप करत होते. राकेशने मला व्हिडिओ दाखवला आणि मी मान खाली घालून बसले. माझ्यासोबत हे त्याने मुद्दामून केले होते आणि मला त्याच्याकडे वर मान करून बघायला सुद्धा लाज वाटू लागली होती. मी त्याला झटकन घराच्या बाहेर पाठवून दिले. अगोदर मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट केला आणि त्याला सांगितले की आज रात्री यायला नको. पण तो म्हणाला, असं काय झालं वहिनी? मी काय केलं? जे केले ते स्वतःहून तूच केले. मी म्हणाले, जे झालं ते झालं आणि ते आता विसरून जा. तो म्हणाला, नाही वहिनी, मला एक वेळा आणखीन पाहिजे. मी त्याला अजिबात जवळ थांबू दिले नाही आणि त्याला जायला सांगितले आणि तो निघून गेला. मी तशीच पडून होते. मला उठता सुद्धा येत नव्हते. राकेशने मला सोडलेलं नव्हतं. माझ्या मनात विचार करत होते, मी हे काय भलतच करून बसले आणि मी तसेच झोपून राहिले. मी लग्नाच्या अगोदर खूप काही खेळ केले होते, पण आता माझे लग्न झाले होते आणि आता असे परपुरुषाचे संबंध करणे मला मुळीच चांगले वाटले नाही. मला राकेशचा राग येत होता आणि मला पण खूप राग येत होता. मी राकेश सोबत जरा जास्तच फ्री झाले होते. मला असे त्याला जवळ येऊ द्यायला नको होते आणि त्याने सुद्धा माझ्यासोबत असे करायला नको होते. पण काय करावं, शेवटी माझी पण चूक झाली होती. त्या दिवसापासून राकेशला मी घरी येऊच नाही. तो काही दिवसानंतर मला खूप बोलायचा प्रयत्न करू लागला होता, पण मी त्याला अजिबात माझ्या जवळ सुद्धा फिरकू देत नव्हते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया एका अशाच प्रकारच्या नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.